महिला कुस्तीपटू आरोप प्रकरणी ब्रिजभूषण सिंग निर्दोष, दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता. संसदेबाहेर विरोधकांचं आंदोलन. अमित शहांच्या संसदेतील गैरहजेरीवरून विरोधक आक्रमक. अमित शहा संसदेतून गायब का? विरोधकांचा सवाल. राम मंदिर दान चोरी विरोधातही विरोधक संतप्त. पंतप्रधानांना शिवीगाळ करणाऱ्या मुलीवर दिल्ली पोलीस कोणतीही कारवाई करणार नाहीत, माफीनंतर दिलासा. बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू. जनसुराज पार्टीचे प्रशांत किशोर आघाडीवर, भाजपा आणि आरजेडीचे उमेदवार पिछाडीवर. इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या मुंबई पालिकेच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री फडणवीसांचे ताशेरे. जनतेचा पैसा विकासासाठीच खर्च करा, उधळपट्टी थांबवा, मुख्यमंत्र्यांनी टोचले का? छगन भुजबळांना पालकमंत्री करा, नाशिक दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांना आवाहन. नाशिकमध्ये राष्ट्रवादीची बॅनरबाजी, नाशिकरांच्या मनातील भावना अशा आशयाचा बॅनरवर उल्लेख. कर्जमुक्ती योजनेतून तब्बल 94,000 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र. प्राप्तिकर भरणारे शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र. उद्यापासून 16,94,000 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम होणार जमा. पीक विमा कंपनीकडून अपंग शेतकऱ्याची थट्टा. पुरात वाहून गेलेल्या नुकसानीपोटी मिळाले अवघे 211 रुपये. पीडित अपंग शेतकऱ्यांना 700 रुपये उसने घेऊन भरला होता पीक विम्याचा हप्ता. लोणावळ्यातील मॅप्रो गार्डनच्या पिझ्झामध्ये किडे आढळल्याचा दावा. पिझ्झामध्ये किडे आढळल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल. पर्यटकांमध्ये संताप. भिवंडीत खड्ड्यानं घेतला महिलेचा बळी. ठाणे भिवंडी मार्गावरील राहणाळ गावाच्या हद्दीत अपघात. खड्ड्यामुळे दुचाकी घसरताच ट्रकखाली सापडून महिलेचा मृत्यू. अपघातात पती जखमी. केरळमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार. दरडी कोसळून आणि पुरामुळे 8 जणांचा मृत्यू. 27 घरं पूर्णपणे उद्ध्वस्त. हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. मदत कार्य युद्धपातळीवर सुरू. ग्रीसमध्ये भीषण अपघात. आग विझवणाऱ्या दोन्ही हेलिकॉप्टरची हवेतच धडक. 2 पायलटचा मृत्यू. जंगलात लागलेली आग विझवताना भीषण दुर्घटना.